सायकोलॉजिस्ट डॉक्टर शिरीषा साठे यांच्याबरोबर आज मला गप्पा मारायच्या आहेत की कशा पद्धतीने किशोरवयीन विद्यार्थ्यांवरती हा ताण येतोय आणि ह्याचा हा नक्की कसा समजून घ्यायचा, की किशोरवयीन विद्यार्थी या सगळ्या सद्यस्थितीमध्ये नक्की काय त्याच्यावरती ताण आलेला आहे आणि त्यांना काय समजून घ्यावं. ओके, गुड आफ्टरनून एव्हरीवन. शीतल, तू आता जे म्हणलीस की किशोरवयीन विद्यार्थ्यांचं किंवा किशोरवयीन मुलांचं आता खरं तर काय होतंय, त्यांच्यावर काय इम्पॅक्ट होतोय, मला असं वाटतं की आताची परिस्थिती समजून घेताना ह्या परिस्थितीचे दोन भाग समजून घ्यायला पाहिजे. एक करोना किंवा कोविडमुळे होणारा इम्पॅक्ट आणि दुसरा जो आहे तो त्याचे प्रतिबंधात्मक उपायांपैकी प्रमुख उपाय म्हणजे लॉकडाऊन, त्याचा होणारा इम्पॅक्ट. म्हणजे ही दोन्ही मिळून आता ही परिस्थिती, म्हणजे ही काही फक्त मेडिकल कंडिशन नाही आहे, तर ही एक इतकी काय म्हणता येईल व्हेरी नॉव्हेल सिच्युएशन इन दॅट सेन्स. अतिशय अनप्रेसिडेंटेड अशी ही सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये मेडिकल, सायकोसोशल, गव्हर्नमेंट, पॉलिटिकल ह्या सगळ्या बाउंड्रीज खूप डिफ्यूज झाल्या आहेत. म्हणजे एकच एक शाखेच्या अनुषंगाने विचार करून निर्णय घेतले जातील आणि त्यानुसार कार्यवाही होईल असं काही या सिच्युएशन मध्ये होत नाहीये. त्यामुळे ही परिस्थिती समजून घेताना हे दोन्ही भाग बघायला पाहिजे आहेत की करोनामुळे काय होतं आहे आणि लॉकडाऊनमुळे काय होतं आहे. आणि तसंच व्यक्तीवर जे बंधनं आली आहेत किंवा नियम पाळायला सांगितलेत त्याच्यामुळे काय होत आहे. तर करोनामुळे होणारा जो परिणाम आहे किंवा इम्पॅक्ट आहे त्या बाबतीत तर मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीती आहे आणि ती भीती प्रत्येक वेळेला भीती म्हटलं किंवा अँझायटी म्हटलं की त्याच्याकडे नकारात्मक पद्धतीने बघण्याचं काही कारण नाही आहे. मला असं वाटतं की ताणाचं सुद्धा आपल्याला आता हळूहळू नॅरेटिव्ह बदलायला पाहिजे आहे की एव्हरी स्ट्रेस इज नॉट बॅड. कारण आता हा जो ताण आला आहे याच्यामध्ये हा ताण आला नसता तर आपण करोनाशी लढण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी ज्या बेसिक धडपडी करतो आहोत त्या आपण केल्याही नसत्या. त्यामुळे तेही लक्षात घेऊया. पण अर्थातच त्याविषयीचे एकूण रोजची संख्या ऐकली, आकडे ऐकले की त्याविषयीची एक भीती मनामध्ये आहे आणि ती सगळ्यांमध्येच आहे. तशीच किशोरवयीन मुलांना पण चुकलेली नाही ती भीती. त्याच्यामध्ये मला झालं तर काय, घरातल्या कुटुंबियांना काही झालं तर काय, अशा पद्धतीची काळजी आणि भीती आणि चिंता हे सगळ्यांच्या मनात आहे. तसंच किशोरवयीन वयातल्या मुलांच्या बाबतीत पण आहे. मुद्दा येतो ते प्रतिबंधात्मक उपायांच्या बाबतीत जो किशोरवयीन मुलांवरती परिणाम होतो आहे आत्ताच्या, एक ताबडतोबीने होणारा परिणाम आणि एक भविष्यकालीन परिणाम. तर ताबडतोबीने होणाऱ्या परिणामांमध्ये असं झालं आहे की एकतर ह्या किशोरवयाचं वर्णन आपण नेहमी करताना किंवा मानसशास्त्रज्ञ तर नेहमीच या वयाचं वर्णन करताना इट्स अ पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्रगल असं म्हणतात. आणि मला असं वाटतं की शिक्षकांना आणि पालकांना हा अनुभव घरोघरी येत असतो की ही साक्षात जिती जागती वादळं असतात, घरात काय आणि शाळेत काय. तर ह्या वादळांना आता इतकं बंदिस्त केलं जात आहे, म्हणजे करायला लागतंय, त्यांना स्वतःला बंदिस्त करून घ्यायला लागतंय. ह्याचे काही इम्पॅक्ट आहे. म्हणजे घरोघरी एकतर त्यांच्या संपूर्ण फिजिकली त्यांच्या संपूर्ण मुव्हमेंटवरती एक खूप मोठी रोक आली आहे. त्यांच्या हालचालींवरती खूप बंधनं आली आहेत. तसंच खेळ, स्पोर्ट्स किंवा अगदी मित्रांबरोबरची दंगामस्ती ह्याला सुद्धा आता खूप बंधनं आली आहेत. सो एक जे मोठं बंधन आलंय ते त्यांच्या शारीरिक हालचालींवरती आणि त्यांच्या एकूण हिंडण्या फिरण्यावरती आणि मुक्त असण्यावरती बंधन आलंय. दुसरं बंधन जे आलं आहे, जो घरोघरी अनेक वेळेला अनुभव ह्या वयोगटाबरोबर येतो, तो असा येतो की घरामध्ये एक तर हे स्टॉर्म अँड स्ट्रगल, त्यामुळे कुठल्या याने स्फोट होईल, काय बोललं असता स्फोट होईल, काय बोललं असता हा मुलगा रिॲक्ट करेल याचे अंदाज पालक नेहमी बहुतेक वेळेला चाचपडतच असतात. पण तसं काहीतरी झालं तर निदान पालकांना बाहेर निघून जायला किंवा त्या मुलाला तिथून घरातनं बाहेर निघून जायला, मित्रमंडळींबरोबर वेळ घालवायला असे एस्केप रूट पण असतात. सध्याच्या परिस्थितीत कोणालाच हे एस्केप रूट पण आता उपलब्ध नाही. तिसरी गोष्ट त्यातली अशी आहे की होम बाउंड असणं, फॅमिली बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं हे ह्या वयाला सहसा नको असतं. त्यामुळे
पालक तर अनेक वेळेला इव्हन शीतल आपल्याकडे सुद्धा ज्याला पेरेंटिंगचे वर्कशॉप्स होतात किंवा आपण शिक्षकांबरोबर बोलतो, पालकांबरोबर बोलतो या वयोगटातल्या मुलांच्या, तेव्हा ते म्हणतात की मित्रमंडळी म्हणजे यांचे जीव का प्राण आणि घरातल्यांशी यांना काही घेणं नसतं. हे नेहमीच वर्णन असतं या वयोगटाचं. पण आता खरं सांगायचं तर त्यांना तोही पर्याय नाहीये. सतत त्या फॅमिली सिच्युएशन मध्ये ज्या वातावरणात त्यांना ह्या वयात फारसं आवडत नाही त्या वातावरणात राहायला लागतंय. त्यामुळे हे 3 महत्वाचे प्रतिबंध तर त्यांच्यावरती आलेलेच आहेत, जे ह्या वयोगटाला जास्ती त्रासदायक आहेत. पण तरी पण मला एक असं वाटतं आहे की काही अपवाद वगळता अनेक पालकांचा अनुभव असा आहे की ही मुलं खरोखरी या परिस्थितीमध्ये अतिशय जबाबदारीने घरात वागतायत. अनेक घरांमध्ये ती घरातली कामं करता आहेत, हातभार लावता आहेत घरातल्या कामांना. सो बहुतेकांचा अनुभव, अपवाद हे प्रत्येक परिस्थितीत असतात, परंतु बहुतेक पालकांचा अनुभव आहे की ही मुलं अतिशय समजूतदारपणे आणि जबाबदारीने घरात वागता आहेत. त्यामुळे त्याविषयी तर मला असं वाटतं की या वयोगटाला अप्रिशिएट केलंच पाहिजे. कारण जे कोणाच्याच सवयीचं आणि कधी कल्पना केलेलं वातावरण नव्हतं ते सगळ्यांवर येऊन आदळलंय. पण अशा परिस्थितीत सुद्धा ही मुलं आय थिंक त्या आव्हानाला खरी उतरली आहेत. त्यामुळे हा एक अगदी ताबडतोबीने घडणारा परिणाम. दुसरा जो ताबडतोबीने घडणारा परिणाम आहे तो एकूण शाळा कधी सुरू होणार, कॉलेज कधी सुरू होणार, एंट्रन्स एक्झाम होणार का नाही होणार, पुढच्या ऍडमिशन्सचं काय होणार, ह्याच्याविषयी जे संदिग्धता अजूनही आहे. कारणं अनेक आहेत त्याला, परंतु ही संदिग्धता आहे ती ह्या मुलांना अस्वस्थ करते. एंट्रन्स होणार म्हटल्यानंतर अभ्यासाला बसलं आणि 2 दिवसांनी कळलं की एंट्रन्स एक्झाम होणार नाही, तर पुन्हा प्रश्न पडतो की ह्या अभ्यासात म्हणजे बसून खरंच उपयोग होणार आहे का? म्हणजे आत्ता जे मी करतेय किंवा करतोय ह्याचं पुढे खरंच काही कशात तरी रूपांतर होणार आहे का नाही, का ही सगळी मेहनत वाया जाणार आहे, हे प्रश्न या मुलांना पडतातच आहेत. आणि ते मला असं वाटतं अगदी वास्तवाला धरून आहेत. आणि त्याच्यामुळे थोडीशी जी काही त्यांची भावनिक आंदोलनं होत आहेत आणि ती घराघरात दिसत आहेत तोही एक भाग आहे. पण त्यातही मला हे सांगायला आवडेल की बहुतेक वेळेला ही मुलं त्या मानाने खूप स्टेबल आहेत, पण त्यांचे जे प्रश्न येतात ते त्यांनी व्यक्त केले, एक्सप्रेस केले की पालक मात्र त्याला बऱ्यापैकी इमोशनली रिॲक्ट होत आहेत, असं आता असं अनेक घरांमधलं चित्र आहे. सो हा झाला ह्या सद्य परिस्थितीचा ताबडतोबीने होणारा परिणाम. दुसरा जो आहे की सद्य परिस्थितीचा भविष्यकालीन परिणाम त्यांना कसा दिसतोय. कारण होतं असं की 8वी 9वी पासनं या मुलांना आपण भविष्याकडे ओरिएंट करायला सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गप्पांमध्ये देखील त्यांना सहज कोणीतरी की मग आता काय करणार आहेस, कुठल्या साईडला जाणार आहेस, काय व्हायचंय तुला पुढे, मग ह्या कॉलेजमध्ये जायचं तर कट ऑफ माहितीये ना, किती हे करायला लागतं, मेहनत करायला लागते, किती मार्क मिळवायला लागतात माहितीये ना, अशा प्रकारचे संवाद हे इतके सहज होतात. म्हणजे थोडक्यात 8वी नंतर आपण जाणू काही की आता तुमची नजर भविष्याकडे असली पाहिजे, अशा पद्धतीने आपण त्यांना एक दिशा देतो. आणि आता गंमत अशी झालीय की या भविष्याविषयी कोणाकडेही ठोस उत्तर काहीच नाही. म्हणजे ही परिस्थिती कशात कल्मिनेट होणार आहे, यातनं काय टिकाव धरणार आहे, काय टिकाव धरणार नाहीये, करिअरच्या दृष्टीने पुढे त्यांना कुठल्या वाटा उपलब्ध आहेत का नाहीयेत, असे अनेक प्रश्न आता इथे समोर उभे राहिले आहेत, जे नॉर्मली आपल्याला किंवा ज्या वेळेला या मुलांना आपण गाईड करतो त्यावेळेला या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना, तज्ज्ञांना असे काहीतरी आडाखे असतात की ह्या गोष्टी करता येतील, ह्या गोष्टी नक्की होतील, ह्या शाखेला साधारणपणे पुढची 3-4 वर्ष खूप चांगली डिमांड आहे, अशा प्रकारचे आडाखे काही बसवलेले असतात आणि त्याचे इनपुट्स या मुलांना मिळत असतात. आता असं झालं आहे की ही तज्ज्ञ मंडळी असोत, या विषयामध्ये वर्षानुवर्ष काम केलेली असो, कोणालाच पुढे काय या प्रश्नाचं उत्तर नाहीये. त्यामुळे आता ह्या मुलांची थोडीशी गडबड अशी होतीये किंवा गोंधळ असा होतोय की त्यांची नजर तर आपण केव्हापासून भविष्याकडे लावून ठेवली आहे आणि सडनली त्यांना जी भविष्यातली उत्तरं आपण देत होतो आता म्हणतो की ह्या उत्तरांविषयी आम्हाला खात्री देता येत नाही. त्यामुळे हा जो अनसर्टन्टीचा भाग आहे ना, तो ह्या मुलांच्या बाबतीत खूप जास्ती प्रमाणात येतोय. सो हे दोन्हीही परिणाम ह्या मुलांवरती होत आहेत. आणि याच्या भरीला
गंमत अशी होते की आपण ज्या वेळेला ऍडल्ट म्हणून या परिस्थितीकडे बघतो त्यावेळेला असलेली अनसर्टनिटी समजून घेणं, त्याच्यातनं काही ना काहीतरी ट्रायल एररने आपण मार्ग काढणार आहोत. सगळं जगच त्याच्या मागे लागले, म्हणजे असं ठप्प होऊन कोणीच बसलेलं नाही. प्रत्येक जण आपापल्या पातळीवर विचार करतोय. अनेकांनी काहीतरी वेगवेगळे रस्ते शोधले आहेत, अर्थार्जनाचे असतील, शिकण्याचे असतील, हे सगळीकडे चालू आहे. परंतु ह्या सगळ्याचा आवाका लक्षात येणं, त्याचं एक दिसणाऱ्या चेहऱ्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं त्याच्याकडे बघणं, त्यासाठी असणारा धीर धरणं, ह्यासाठीच्या मेंदूमध्ये यंत्रणा असतात ना, त्या ह्या किशोरवयीन मुलांच्या मेंदूमध्ये अजून परिपक्व झालेल्या नसतात. त्यामुळे ह्यांचे डोळे भविष्याकडे, त्या भविष्यातली जी उत्तरं आपण आतापर्यंत त्यांना देऊ शकत होतो ती सडनली आपण सगळे सिग्निफिकंट अदर्स त्यांना म्हणायला लागलो की या उत्तरांविषयी आता आम्हाला काही माहित नाही. आणि हे सगळं समजून घेऊन त्याविषयी धीर धरण्याच्यासाठी मेंदूमधली यंत्रणा आत्ता परिपक्व नाही. अशा गोंधळामध्ये हा वयोगट सगळ्यात जास्ती सापडलाय. ताण सगळ्यांनाच आहे, पण ह्या वयोगटाला तो सर्वाधिक आहे असं मला स्वतःला वाटतं. अगदी बरोबर आहे शिरीषा. म्हणजे हा इतका ऍप्ट पॉइंट आहे की एकतर त्यांना तसंही चॅलेंजेस त्यांच्या वयाच्या अनुरूप आहेतच की त्यांना पुढचं फ्युचर थिंकिंग म्हणा किंवा लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेसचा विचार, आणि इतकी अनसर्टनिटी आता हँडल करायची म्हटल्यानंतर हा खरंच एक मोठा चॅलेंज त्यांच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. नक्कीच मला आता खूप आपले ओळखीचे परिचित लाईव्ह आलेले दिसत आहेत. नमस्कार परत एकदा सगळ्यांना. आणि खूप सारे शिक्षक पण दिसत आहेत आणि काही प्रश्न पण यायला लागलेले आहेत सगळ्यांचे. प्रश्न येतील, आम्ही त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. या सत्रात जेवढं काही कव्हर करता येईल तेवढा प्रयत्न करूच या. आणि एकदा सगळ्यांना नमस्कार. आणि सगळेजण ठीक आहात ना? काळजी घेताय ना स्वतःची? स्वतःला जपा, सगळ्यांची प्रॉपर काळजी घ्या. आणि मुलांची, विद्यार्थ्यांची पण शिक्षक असल्यामुळे सगळ्यांना. आता शिरीषा, डॉक्टर शिरीषा, आम्हाला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतोय आता की आपण किशोरवयीन विद्यार्थी ह्यांच्यावरती येणारा आता ताण किंवा या सद्यस्थिती ताबडतोबीने आणि काही त्यांच्या करिअर किंवा अनसर्टनिटीजच्या रिलेटेड काही ताण आलेले बघतोय, तसाच ताण हा अडल्ट्स वरती पण आहे, प्रौढ व्यक्तींवरती पण आहे. म्हणजे पालक असतील, शिक्षक असतील, सगळेच जण. आणि आपण हे सगळे वेल मिनिंग अडल्ट्स आहोत की जे आपापल्या परीने उत्तरं शोधतोय गोष्टींसाठी. तर ह्या स्थितीमध्ये स्वतःचाही ताण हँडल करायचा आणि परत किशोरवयीन विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी समर्थपणे फेस करणं, यासाठी अडल्ट्सनी म्हणजे शिक्षक किंवा पालकांनी सुद्धा कशा अर्थाने या स्थितीकडे बघायला पाहिजे आणि आपण मुलांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करू शकतो? व्हॉट इज द राईट वे ऑफ डुईंग? कारण कॉमन सेन्सिकली आपण सगळे खूप प्रयत्न करतोय की काहीतरी, पण ऍक्च्युली काय असलं पाहिजे राईट अप्रोच? राईट वे पेक्षा मी असं म्हणेन की आपण सगळेच जण आता ट्रायल एरर मधनं चाललेलो आहोत. पण त्याच्यासाठी काही गोष्टी आपण थोडं फ्रेमवर्क किंवा आपली बैठक काही मुद्द्यांवर तरी पक्की करू शकतो का? तर त्यातला एक भाग मला असा वाटतो आहे की अनेक ठिकाणी ह्या संपूर्ण कालावधीमध्ये निर्माण होणाऱ्या अँझायटी विषयी आणि ताणाविषयी खूप चर्चा होतीये. आणि मी आपल्या चर्चेच्या सुरुवातीलाच म्हटलं की ताणाच्या विषयीचं नॅरेटिव्ह आताच्या बाबतीत बदलण्याची थोडीशी गरज आहे की ऑल स्ट्रेस इज नॉट बॅड. हा ताण जो आहे किंवा अँझायटी जे आहे, की अँझायटीचं बेसिक फंक्शन ज्याला म्हणतो की आपण जे प्रत्येक भावना अनुभवत असतो त्या भावनेचं आपलं आपलं म्हणून एक काहीतरी कार्य असतं. तसं अँझायटीचं बेसिक फंक्शन जे आहे ते टू मेक अस अवेअर ऑफ इम्पेंडिंग डेंजर. म्हणजे जे थ्रेट आहे त्या थ्रेटची जाणीव आपल्याला करून देणं हे अँझायटीचं बेसिक फंक्शन आहे. किंबहुना ती जाणीव झाल्यामुळे आपल्याला अँझायटी येते असं म्हटलं तरी चालेल. तर हे बेसिक अँझायटीचं फंक्शन आहे. ह्याच्याकडे नकारात्मक किंवा डिसऑर्डर अशा पद्धतीने केव्हा बघितलं जातं की परिस्थिती त्या मानाने खूप सोपी आणि ठरलेली आणि प्रेडिक्टेबल अशी आहे आणि अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला सातत्याने अँझायटी वाटत राहिली आणि मग त्याची जी लक्षणं आहेत त्याची इंटेन्सिटी खूप अधिक आहे, फ्रिक्वेन्सी खूप अधिक आहे, ती खूप काळ राहती आहे आणि त्या व्यक्तीच्या फंक्शनल लेवलवरती परिणाम झाला आहे. असं जेव्हा असतं की जेव्हा सिच्युएशन मात्र कम्पॅरेटिव्हली खूप स्टेबल आणि प्रेडिक्टेबल आहे, अनसर्टन नाहीये, त्यावेळेला जेव्हा वाटतं तेव्हा ह्याचा विचार वेगळ्या
पद्धतीने केला पाहिजे. पण आत्ताच्या वाटणाऱ्या अँझायटीचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे, कारण आताचा येणारा ताण आणि अँझायटी ही वास्तवाला धरून आहे. इट इज रिअलिस्टिक अँझायटी, इट्स नॉट अ न्यूरोटिक अँझायटी. बरोबर. त्यामुळे मुळात आधी ऍडल्ट म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्ष घेऊया की हा ताण येणं हे स्वाभाविक आहे, कारण हा ताण आल्याशिवाय आपण जगण्यासाठी धडपड करणार नाही. त्यामुळे आता कुठल्याही ऍडल्टनी आपण फार कम्फर्टेबल असू, अमुक असू, याची अपेक्षाच स्वतःकडनं करण्याची गरज नाही. आणि ज्या ज्या वेळेला अशी लक्षणं येतील त्या त्या वेळेला फक्त त्या लक्षणांना काबूत आणण्यासाठी जेवढं करता येईल, ताब्यात आणण्यासाठी जेवढं करता येईल तेवढे टेक्निक्स वापरावीत. जेवढं जमेल तेवढ्यावर समाधान मानावं. उरलेला तो जो काही अनुभव असेल, लेट दॅट इमोशनल एक्सपिरियन्स पास थ्रू यू. हा एक भाग मला असं वाटतं जर ऍडल्ट्सनी ह्या पद्धतीने घेतलं, म्हणजे ह्या संपूर्ण परिस्थितीचा विचार हा आता सेगमेंटलीच करायला पाहिजे आहे. त्याला फार पूर्वीचा काहीतरी आपण धागा जोडायला गेलो तर त्याच्यामध्ये साधर्म्य काही नाही. ह्याच्यातनं पुढे काय होणार आहे ह्याच्यातही साधर्म्य काही नाही. म्हणजे न्यू नॉर्मल हा शब्द वापरला जातोय अनेक वेळेला. मला असं वाटतंय की खरंच ते न्यू नॉर्मल असणार आहे, काही ट्रान्झिशन सुद्धा नाही, एक पासिंग फेज असणार आहे आणि वी आर गोइंग टू गो बॅक टू ओल्ड नॉर्मल, ही पण एक शक्यता आहे. सो हा भाग जो आहे, म्हणून हा कालावधी सगळ्या ऍडल्ट्सनी मुळातच खूप सेगमेंटली बघण्याची गरज आहे की इथपासून इथपर्यंत असाच तो बघण्याची गरज आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये स्वतः फार कम्फर्टेबल असू, स्ट्रेस फ्री असू अशी अपेक्षा स्वतःकडनंच करण्याचं कारण नाही. कारण तसं ते केलं ना तर मग मुलांमध्येही तो हे येतो की ओके, मला थोडंसं अस्वस्थ वाटत असेल तर त्यात काही गैर काही नाहीये, हरकत नाही, फक्त तो अस्वस्थपणा इतका माझ्यावर हावी व्हायला नको की मला दुसरं काही सुचत नाही. हा एक भाग. दुसरा जो लक्षणांचं सगळं मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे, ह्याचं कारण बहुतेक वेळेला एखादी परिस्थिती आपल्या समोर एक ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम उभा करते, ज्याला आपण प्रायमरी प्रॉब्लेम म्हणतो. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीची एरवी, म्हणजे आताची सिच्युएशन थोडीशी बाजूला ठेवूया, पण एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली किंवा नोकरी मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे, तर नोकरी नाही हा एक ऑब्जेक्टिव्ह प्रायमरी प्रॉब्लेम आहे. पण अरे बापरे, मला नोकरी नाही, आता माझं पुढे कसं होणार, बहुतेक मला मिळणारच नाही, मी आयुष्यात पुढे प्रगतीच करणार नाही, हा ह्या प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम मधनं आलेला सेकंडरी इमोशनल प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याचे काही ऑब्जेक्टिव्ह प्रायमरी प्रॉब्लेम आहेत. त्याच्यातनं निर्माण होणारे हे जे सेकंडरी इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत ते जर आता आपण चांगल्या पद्धतीने डील करू शकलो, म्हणजे आता मी म्हटलं तसं की अरे बापरे, मला नोकरी नाही, माझं पुढे कसं होणार, बहुतेक काही होणारच नाही, माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही, विचारांनी ग्रासली गेलेली व्यक्ती नोकरी मिळवण्याचे प्रयत्न हे खूप उमेदीने आणि काय म्हणतात खूप तयारीने करेल असं नाही, कारण ती त्या व्यक्ती त्या डिप्रेशन मध्येच जाईल. पण नाहीये ना, लेट मी सी व्हॉट आय कॅन डू अबाउट इट, ह्या पद्धतीने विचार करणारी व्यक्ती ही त्या नोकरी मिळवण्याचे उत्तमोत्तम प्रयत्न करेल आणि उत्तमोत्तम प्रयत्न केले तर नोकरी मिळण्याची शक्यताही वाढेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम सुटण्याच्या शक्यता जर आपण त्याच्यापासून निर्माण होणारा सेकंडरी इमोशनल प्रॉब्लेम जर चांगला डील केला तर ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम सोडवायला आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हा दुसरा भाग मला असं वाटतंय की आता शिक्षक असो, पालक असो, या सगळ्यांनीच लक्षात घेण्याची गरज आहे की सेकंडरी प्रॉब्लेम जितका कमी येईल त्याचा जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढा उत्तम. प्रायमरी प्रॉब्लेम, ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम आहेतच, पण ते सोडवण्यासाठी क्रिएटिव्ह सोल्युशन्स काढणं, ट्रायल एरर मेथड मध्ये जाणं, कारण आताच्या परिस्थितीमध्ये गिव्हन काहीच नाहीये. एव्हरीवन हॅज टू अराईव्ह ॲट व्हॉट वर्क्स बेस्ट फॉर मी. त्यामुळे हा ट्रायल एरर प्रत्येकाला करायला लागणार आहे, ही पण दुसरी गोष्ट ऍडल्टनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की किशोरवयीन मुलांचं एक वैशिष्ट्य त्यांच्या मेंदूमधल्या काही परिपक्व न झालेल्या यंत्रणांमुळे त्यांना येणारे स्वाभाविक असणारे ताण, त्याच्यात आत्ताच्या परिस्थितीची असणारी भर, तरी सुद्धा या मुलांनी या आव्हानाला
खरं उतरणं याविषयीचं अप्रिसिएशन असा एक भाग ठेवला. आणि स्वतःच्या ताणाच्या संदर्भात एक तर तो ताण अभिप्रेत धरणं आणि सेकंडरी इमोशनल प्रॉब्लेम हँडल करणं अशी जर एक साधारणपणे बैठक आपल्या रोजच्या जगण्याची केली तर मला असं वाटतं की शिक्षकांना अधिक चांगल्या पद्धतीने म्हणजे मुलांचा आधार वाटेल. ते आधार येऊ शकतील असं मी म्हणणार नाही, परंतु मुलांना त्यांचा आधार वाटेल. कारण रॅशनली ही परिस्थिती हँडल करणारा ऍडल्ट हा मुलांना केव्हाही, म्हणजे आपण हे नेहमी शीतल सांगतो की ह्या वयोगटाच्या मुलांना एक डिपेंडेबल, रिलायबल, रॅशनल ऍडल्ट लागतो. बरोबर. तसा एक पेरेंट घरामध्ये किमान असणं ही आता मुलांची गरज आहे. आणि तेवढा मिळाला तर मला असं वाटतं की ते नातं सुद्धा अधिक चांगलं होईल. म्हणजे त्या अर्थाने ही संधी आहे. म्हणजे आपण निबंधांमध्ये आपल्याला पूर्वी असा कायम हे असायचा की तंत्रज्ञान शाप का वरदान. तसं मला असं वाटतं की ही परिस्थिती जी कोविडची आहे ना, ही शाप का वरदान असं नाही, पण शाप आणि वरदान असं दोन्ही आहे. खूप अगदी अगदी व्हॅलिड पॉइंट आहे की शाप आणि वरदान हे दोन्ही आहेत. म्हणजे खरंच म्हणजे कित्येक नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात. काही गोष्टी स्वतःला पण आपण बरंच इंट्रोस्पेक्शन करायला एक पॉज बटन दाबल्यासारखं झालेलं आहे आताच्या काळामध्ये, की थोडंसं खरंच आपण ज्याच्या मागे धावत होतो ते खरंच किती महत्वाचं होतं, त्याचे अर्थ काय आपण लावत होतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेच आपापल्या पातळीवरती नक्कीच विचार करायला नक्की ही संधी मिळाली आहे. त्यामुळे जेवढे त्याचे तोटे आहेत तेवढेच माझं असं वाटतं की फायदे पण नक्कीच असणार आहेत. आणि प्रश्न येत आहेत आता, म्हणजे शिक्षकांकडनं जास्त येत आहेत मुलांच्या फ्युचरच्या बद्दल, करिअर बद्दलचे काही प्रश्न. आणि जर वारंवार म्हणजे हा लॉकडाऊन मधला प्रश्न नसून हा कायमच होता की इंटरनेट आणि मोबाईल एडिक्शन किंवा किशोरवयीन विद्यार्थ्यांचा फोनवरती जाणारा वेळ, किंवा आता ऑनलाईन शिक्षण पण सुरू झालंय. त्यामुळे ह्या सगळ्या सिच्युएशनला कसं हँडल करावं, किंवा काही शिक्षक विचारतात की ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलेलं आहे आम्ही, तर ते कितपत इफेक्टिव्ह आहे. हे प्रश्न खूप आहेत. मला वाटतं एका सेशन मध्ये सगळी उत्तरं देणं अवघड जाणार आहे. पण मला ह्या 2-3 गोष्टींना धरून की शिक्षक आणि हे प्रश्न आपण वन ऑन वन पण कसे उत्तर देऊ शकू त्याच्यावरती पण विचार करू नक्कीच शिरीष. अगदी नक्की. जे बघतायत प्रेक्षक त्यांना मी सांगू इच्छिते की तुमचे काही प्रश्न असतील तर या कमेंट बॉक्सेस वरती लिहा, इनबॉक्स मध्ये आम्हाला कळवा, सो दॅट त्याचे ग्रुप्स करून आपण एखादं विषयाला धरून एखादं सेशन आपण अरेंज करू शकू, सो दॅट जास्ती डेप्थ मध्ये आपण सगळं एक विषय हाताळला जाऊ शकेल आपल्याकडनं. आणि मला शीतल असं वाटत आहे की हा जो शिक्षणाच्या संदर्भातला मुद्दा आहे ना, त्याचं एक निदान थोडं तरी उत्तर आपण आता देऊया, चर्चा तर नक्कीच करूया. ओव्हरऑल शिक्षण आणि एज्युकेशन सिस्टम ऍज अ होल, कारण सगळेच गोंधळलेले, तर सिस्टम आणि शिक्षकांनी ह्या सगळ्या फेज मध्ये आणि ऑनलाईन ऑफलाईन या सगळ्याकडे कसं बघावं शिरीष? ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेऊया की ऑनलाईन आपण ज्या वेळेला म्हणतो मोडॅलिटी जेव्हा बदलतो तेव्हा त्याचं एक प्रशिक्षण असायला लागतं. खरं सांगायचं तर ही परिस्थिती इतकी अचानक येऊन आपल्यावर आदळली आहे की तसं ट्रेनिंग किंवा तशा पद्धतीचं प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही काही ह्याची पूर्वतयारी करायला खरं तर ह्या परिस्थितीचा आपल्याला वेळच मिळाला नाही. त्यामुळे अनेक शिक्षक गोंधळलेत, अनेक शिक्षण संस्था पण गोंधळल्या आहेत की याचं करायचं काय. मग त्याच्यातनं एक ऑनलाईन शिकणं असा एक भाग सुरू झाला आणि त्याचं घरोघरी मला असं वाटतंय अनेक व्हिडिओ पण सध्या व्हायरल होत आहेत पालकांचे सुद्धा, की हे काय गोंधळ चाललाय. म्हणजे याच्यामध्ये खरंच मुलांचं शिकणं किती होत आहे आणि पालकांचं समाधान किती होत आहे की शाळा काहीतरी करते आमच्या मुलांसाठी, आणि शाळेचं समाधान होत आहे की आपण काहीतरी आपल्या मुलांसाठी करतो आहोत. पण मुलांना मात्र ह्याचा ताण येतोच आहे, हा एक भाग. शिकणं त्यांचं किती होत आहे ह्याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहेतच. आणि दुसरं मुलंच आहेत ती, त्यामुळे ती ह्याच्यातनं सराईतपणे एक एस्केप रूट काढतात. अनेक मुलांनी असं सांगितलंय की आम्ही अनम्यूट होतो, ऑफ स्क्रीन जातो आणि आम्ही पबजी खेळतो. अगदी. त्यामुळे मुलं त्यांना जो त्याच्यातनं वाट काढायची ती काढतातच आहेत. म्हणजे सध्या थोडंसं त्या ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत मला असं वाटतं आहे
की मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं कर, असं ते थोडस झालंय असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की हेतू खूप चांगले आहेत, सगळ्यांचे आहेत, पालकांचाही आहे, पण त्यासाठीचं प्रशिक्षण, त्यासाठीची मानसिकता आपल्याकडे नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग मग असा आहे की मग फेस टू फेस मध्ये किंवा प्रत्यक्ष वर्गामध्ये ज्या पद्धतीने आणि जे शिकवत होतो तेच मॉडॅलिटी बदलून ऑनलाईन मधनं तेच शिकवलं पाहिजे, हा अट्टहास धरणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे 10वी-12वी हे मुद्दे आपण थोडे बाजूला ठेवूया. त्याचं काय करायचं ह्याच्याही विषयी काय करता येणं शक्य आहे याविषयी पण सगळ्यांनी मिळून आपण विचार मंथन करूया, नाही असं नाही. परंतु इतर इयत्तांमध्ये खरंच तोच अट्टहास आत्ता ठेवण्याची गरज आहे का? मग ऑनलाईन शिक्षणासाठी काही वेगळे शिकण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती भर म्हणजे अगदी परिसराचं ऑब्झर्वेशन मुलांनी कीनली करावं, त्याच्यामधल्या नोंदी ठेवाव्यात, त्यातलं शास्त्रीय सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करावा. कारण हा जो अवधी आहे ना परिसराविषयी इतकं डोळे उघडून बघण्याचा निवांतपणा, हा याच्या आधी ना पालकांना मिळत होता ना मुलांना मिळत होता. मग आता हा जो वेळ मिळतोय, हा निवांतपणा त्या अर्थाने जो मिळतोय, तिथे मग आपण काही वेगळं शिकण्यासाठी आपण त्यांना देणार आहोत का नाही, त्या संधी त्यांना देणार आहोत का नाही, असा जो भाग आहे तो मला असं वाटतंय की इथे जास्ती विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षण यंत्रणेनेच या संपूर्ण प्रसंग म्हणजे या संपूर्ण कालावधीचा, कारण परत मुद्दा असा आहे की इन ऑल द प्रॉबेबिलिटी सगळं बॅक टू नॉर्मल जाईल. ते आता जे काही झगडे आहेत आणि मग करोनाचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय ते एक कारण आहे, लस आलेली नाही ते एक कारण आहे, अजून औषधांविषयी खूप खात्रीशीर समोर काही निष्कर्ष येत नाहीये, असे जे सगळे भाग आहेत, हे कालांतराने वैद्यकीय शास्त्र ज्या पद्धतीने काम करत आहे आणि झपाटल्याप्रमाणे या प्रश्नाच्या मागे लागत आहे, तर ह्याची उत्तरं केव्हा ना केव्हा तरी सापडणार आहेत. असं अनुत्तरित यातलं फारसं काही राहणार नाहीये. त्यामुळे बॅक टू ओल्ड नॉर्मल हे जाण्याच्या शक्यता सगळ्या आहेत. मग मुद्दा ह्या कालावधीमध्ये करायचं काय? तोटे तर आपण ऑलरेडी सहन केले, म्हणजे ते इथून पुढे पण थोडेफार तोटे सहन करायला लागणारच आहेत, पण मग त्यातले फायदे कधी उचलणार? मग फायदा सगळ्यात जास्ती की आत्ता ऑब्झर्वेशन, आपापली नोंद करणं, सेल्फ लर्निंग, लर्निंग बाय इंटरॅक्टिंग विथ पीपल, ऑब्झर्विंग द एन्व्हायरमेंट, असे जे सगळे गोष्टी आहेत ज्या एरवी अजिबात घडत नव्हत्या, त्या आता जर इतकी मुभा मिळतीये तर ह्यातनं शिकण्याचे काही गोष्टी मला असं वाटतंय की विचार करायला पाहिजे आहे. आणि तो ह्या कालावधी पुरता, ज्या वेळेला सगळं बॅक टू नॉर्मल येईल तेव्हा परत सगळं पॉज बटन जसं आपण पुन्हा प्रेस करतो आणि पुन्हा सगळं पुढचा व्हिडिओ सुरू होतो, तसंच ते होणार आहे. पण तोपर्यंतचा कालावधी हा खूप आता क्रिएटिव्हली वापरण्याची गरज आहे. आणि तो विचार मला असं वाटतं शिक्षण संस्थांनी, शिक्षण यंत्रणेने करण्याची गरज आहे. अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत, ते आपापल्या मतं पण मांडत आहेत. तर मला असं वाटतं की अनेक तज्ज्ञांची मतं सुद्धा विचारात घेऊन जर यंत्रणेने काहीतरी एखादा हे सुरू केले किंवा अशा पद्धतीची मांडणी केली किंवा प्रत्येकाच्या स्थलकाल परिस्थितीनुसार ती फ्लेक्झिबिलिटी दिली, म्हणजे सगळ्यांनाच एक नियम आणि एकच पद्धत लागू न करता अनेक ठिकाणी जिथे ही मोकळीक आहे तिथे काहीतरी एक फ्लेक्झिबिलिटी दिली, जिथे नाही तिथे काही वेगळं, अशा पद्धतीचे विचार करायला लागतील. रुरल आणि अर्बन मध्ये दोन्हीकडे खूप फरक आपल्याकडे, म्हणजे नॉट जस्ट बाकी के पण इव्हन इन टर्म्स ऑफ फॅसिलिटीज, इंटरनेट कनेक्शन असेल, फोन्स, एका फॅमिलीमध्ये असणारे गॅजेट्स किती, त्याचा कसा वापर सगळे मिळून करू शकतील, ते कित्येक प्रत्येक ठिकाणी त्याचे प्रश्न आणि हे खूप चॅलेंजेस खूप वेगवेगळे असणार आहेत. तर माझ्या मते शिक्षकांसाठी हा खरंच एक मोठा चॅलेंजिंग पिरियड आहे, म्हणजे कसोटीचा काळ आहे की आपण कशा अर्थाने या मुलांवर आता जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये हा अट्टहास शिक्षकांनी पण सोडून द्यायला पाहिजे की आपल्याला काहीतरी एक चोख उत्तर सापडणार आहे, ठोस उत्तर सापडणार आहे. प्रत्येक शिक्षकाने आपापल्या क्रिएटिव्ह पद्धतीने जर ट्रायल एरर करत राहिले, विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत राहिले की काय वाटतंय, कसं वाटतंय,
त्यामुळे तर त्यातनं काहीतरी समोर येऊ शकेल जे त्यांच्या परिस्थितीला लागू पडणारं असेल. मगाशी मी म्हटलं तसं की ह्या परिस्थितीला गिव्हन असं काहीही नाही. एव्हरीवन हॅज टू अराईव्ह ॲट. बरोबर. आणि तो मला असं वाटतं प्रवास जर शिक्षकांनी आणि पालकांनी हे केला की लेट मी अराईव्ह ॲट. दुसऱ्या कोणीतरी सांगण्याची मी कशाला वाट बघू, माझ्या पुरतं मला जे सुचतंय ते मी करून बघतो ना, किंवा बघते ना. असा एक ओपननेस ठेवण्याची खूप गरज आहे. आणि त्याविषयीचा फीडबॅक मुलांकडनं घेणं, त्याविषयी त्यांच्याशी गप्पा मारणं, चर्चा करणं, हे तर आता तंत्रज्ञानाचा वापर करून सहज शक्य आहे. ते करावं असं मला वाटतं. मंगेश जाधवजींनी लिहिलंय की काही विद्यार्थी सध्या शालेय प्रक्रियेपासून दूर जात आहेत असे वाटते. हा एक खूप स्वाभाविक वाटणारा प्रश्न आहे शिक्षक. अगदी अगदी. एक मुद्दा असा आहे की हो, म्हणजे शालेय प्रक्रियेपासनं दूर जात आहेत ह्याचं कारण म्हणजे हे तर मुलांसाठी आता निमित्त मिळालं आहे, पण अदरवाईज सुद्धा शालेय प्रक्रियेपासून मुलांना दूर जायलाच आवडायला लागलं होतं हे सत्य या परिस्थितीच्या आधीचं आहे. हे आपण खूप काळ नाकारत आलो होतो. मग आपण अगदी काय म्हणतात वचन सांगताना किंवा कोट सांगताना अगदी जॉर्ज बर्नार्ड शॉचं सांगतो, महात्मा गांधींचं सांगतो, रवींद्रनाथ टागोरांची शिक्षणाच्या विषयीचे हे सांगतो, पण तरी देखील आपल्या शिक्षण पद्धतीचा ढाचा आपण एका मर्यादेपलीकडे कशाला आपण फारसा तो रॅडिकली बदलण्याची आपण तसदी पण घेतली नव्हती. आणि त्यामुळे तसं बघायला गेलं तर शालेय प्रक्रियेपासनं हे विद्यार्थी आता खूप लांब असंही गेले होते. आता तर फिजिकली पण ते गेले आहेत. मेंटली सुद्धा त्यांना त्या शालेय प्रक्रियेशी जोडून घेण्यामध्ये मुळातच स्वतःचं भविष्य आणि हे दिसतच नव्हतं. बरोबर. त्यामुळे हे प्रश्न एरवी सुद्धा येत होते. आता ते जास्ती गांभीर्याने समोर आले आहेत. त्यामुळे ह्या परिस्थितीने खरं तर आपल्याला हा आरसा दाखवला आहे की आता तरी ह्या सगळ्या विषयी आपण रॅडिकली वेगळा विचार करणार आहोत का नाही आहोत, ज्याच्यामध्ये ट्रायल एरर असतील, म्हणजे अमान्य नाही. मला असं वाटतं की आपण जे इतके दिवस म्हणत होतो फक्त की इथून 5 वर्षानंतर जॉब्स काय असणार आहेत किंवा जॉबचं स्वरूप काय असणार आहे, कुठल्या टाईपच्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज राहणार आहेत आणि कुठल्या लोक पावणार आहेत, या सगळ्या अनसर्टनिटीजला तयार करण्यासाठी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने मुलांना तयार करण्याची गरज आहे. रेझिलियन्स आहे, चेंज मॅनेजमेंट आहे, आणि हे सगळं चर्चेमध्ये खूप होतं. पण माझ्या मते या सगळ्या पिरियडमध्ये एक तो समोर असा एक लखलखीत आरसा किंवा आरसाच या परिस्थितीने, म्हणजे ह्या परिस्थितीने सांगू का, आपण ज्या गोष्टींविषयी बोलत होतो ना त्या सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवते. की आपण अनेक वेळेला असं म्हणत होतो, म्हणजे आपण करिअर बाबत तर आपण श्यामची फाउंडेशन म्हणून आपण कायमच ही भूमिका घेतली आहे की करिअरची निवड हा इव्हेंट नसून ही एक प्रक्रिया आहे, तो एक प्रोसेस आहे. मला असं वाटतं की ह्या परिस्थितीने तो मुद्दा काय म्हणता येईल बियॉन्ड डाऊट सिद्ध केलेला आहे. कारण सगळ्यांची चालू असलेली करिअर आता ठप्प झाली आहेत. अनेकांना आता ट्रान्झिशन मधून जायला लागणार आहे. अनेकांना टोकीचा काहीतरी वेगळा विचार करून कुठेतरी पुढे स्वतःचा मार्ग काढायला लागणार आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्यातली ही एक गोष्ट तर परिस्थितीने सिद्ध केली. दुसरं, आता या परिस्थितीमध्ये निभाव लागण्याची शक्यता कोणाची आहे, तर त्याच्यातला एक भाग जो दिसून येतो आहे आता की एक ज्यांच्याकडे मल्टिपल स्किल्स आहेत ती. बरोबर. पुन्हा हे आपल्याला माहित होतं, हे आपण म्हणत होतो, पण या परिस्थितीने हा आरसा दाखवलाय की मल्टिपल स्किल्स असतील तरच पुढच्या संधी सुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला येऊ शकतील. दुसरं, तुम्ही जे शिकला आहात त्याच्या सर्टिफिकेटला किंमत किती आहे हे ह्या परिस्थितीने दाखवून दिलंय. पण तुमचं नॉलेज बेस चांगला असणं, तुम्ही शिकलेल्या विषयाचं तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणं, कारण ऍप्लिकेशन तुम्हाला तेव्हाच करता येतं जेव्हा तुम्हाला तो विषय सखोल माहिती असतो. त्यामुळे ह्या परिस्थितीने तोही आरसा आपल्याला दाखवलाय की वरवर पढत मूर्ख होऊन आपल्याला चालणार नाही, नुसत्या सर्टिफिकेट गोळा करून चालणार नाही. तर जो विषय हातात घेऊ तो सखोल अभ्यास करून त्याच्या ऍप्लिकेशन पर्यंत आपल्याला न्यायला लागणार आहे, हेही ह्या परिस्थितीने खणखणीतरित्या सिद्ध केलंय. आणि तिसरा भाग जो तू आता बोलताना शब्द वापरलास की रेझिलियंट. सो मला असं वाटतं की एम्पथी आणि रेझिलियन्स ह्या दोन गोष्टी कधी नव्हे इतक्या ह्या परिस्थितीने आपल्याला दाखवून दिल्या आहेत की ह्या
तुमच्या कोर मध्ये असल्याशिवाय खरोखर अशा प्रकारच्या परिस्थितीमधनं तुम्ही चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक होणं अदरवाईज शक्य होणार नाही. त्यामुळे आता तू म्हणलीस तसं की ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलत होतो, विविध चर्चासत्रांमध्ये ह्या गोष्टींची मांडणी केली जात होती, पण ह्या सगळ्या मुद्द्यांचं प्रूफ ह्या परिस्थिती इतकं याच्या आधी आपल्याला कधीही मिळालं नव्हतं. अगदीच. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण बहुतेक जण आता नोईंग आणि बिलिव्हिंग ह्याच्यामधलं जे अंतर आहे ते ह्या परिस्थितीने आपल्याला पार करायला भाग पाडलंय असं मला वाटतं. माझ्या मते जे प्रश्न मी वाचतेय, कार्तिकी बोंडवेजी, विजय पटोडीजी, शर्मिला पुराणिकजी, पण एक तो धागा माझा जो कायम दिसतोय तो काही विषय असे त्याचे माझ्या मते गट करता येतील आणि त्याच्यावरती एखादं डॉक्टर शिरीषासाठी तुमचं मार्गदर्शन इन डेप्थ जर का फॉर मोबाईल च्या हाताळण्याच्या बाबतीतला एक तो मेजर प्रश्न एडिक्शन रिलेटेड आहेच. बिहेव्हिअरल इश्यूज वरती कोणी लिहिले की पालक आणि मुलांमध्ये खूप संघर्ष घरोघरी जे होत आहेत त्याच्यावरती नक्की काय आहे, जीवनशैली इथून पुढे बदलेल का, काही काही चांगल्या काही स्वाद हा होते. पण माझ्या ते पुस्तक घेऊन तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये त्याच्यातल्या ऍक्टिव्हिटीज जर म्हणून ताबडतोबीने सुरू केले तरी खूप एक स्वविकास कला रसास्वाद या पुस्तकात जे आपण अनेक मुद्द्यांची आणि अनेक अध्यक्ष आहात बालभारतीच्या या विषयाच्या, त्यामुळे या अनेक विषयांची मांडणी आपण त्या पुस्तकात केलेली आहेत. आणि मला असं वाटतं की एकतर बालभारतीची सगळी पुस्तकं आता ई बालभारतीवरती उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याचा वापर लगेचच शिक्षक किंवा पालक नक्की करू शकतील. त्या अर्थाने हा विषय पुन्हा सगळ्यांना हे माहित होतं की हा विषय महत्वाचा आहे, पण रिअली हॅव्हिंग अ बिलीफ इन दॅट, नोईंग आणि बिलिव्हिंग हा पुन्हा जो प्रवास आहे तो हा सगळा आता पार करायला या परिस्थितीने भाग पाडलाय. दुसरा मला एक थोडा उल्लेख असा करायचा आहे की 12वीचं मानसशास्त्राचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीतले प्रथमोपचार त्याच्याविषयी एक स्वतंत्र चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने अनेक गोष्टींची मांडणी केली आहे. सो मेंटल हेल्थ फर्स्ट एड हा जो भाग आहे हा सुद्धा जे शिक्षक किंवा समुपदेशक आहेत त्यांनी मला असं वाटतं वाचावा, त्याचा एक अभ्यास करावा. त्याच्यात काही मॉडेल्स दिली आहेत. तर हे पुस्तकही ई बालभारतीवरती सहज त्याची PDF उपलब्ध आहे. 12वीचं मानसशास्त्र, 12th स्टँडर्ड सायकोलॉजी आणि सेल्फ डेव्हलपमेंट आणि आर्ट अप्रिसिएशनचं 9वीचं आणि 10वीचं पुस्तक. त्या एवढी 3 पुस्तकं जरी आता शिक्षकांनी किंवा काउन्सिलर्सनी रिफर करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की एक निदान त्यांच्या विचार प्रक्रियेला सुरुवात होईल. यातले प्रत्येक जण अनुभवी आहेत, काम केलेले आहेत, त्यामुळे निदान त्यांच्या विचार प्रक्रियेला सुरुवात होईल. आणि तोपर्यंत आपण हे जे प्रश्न आले आहेत त्याची एक गटवारी करून आपण एक म्हणजे पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये मला असं आपण वाटतंय की विषयवार आपण या सत्रांची एक आखणी करू आणि त्या पद्धतीचा अनाउन्समेंट आपण करूया. प्रश्न येत आहेत मला की करिअर्सच्या संदर्भातले पण काही स्पेसिफिक प्रश्न आहेत करिअर गायडन्स रिलेटेड, तर आपण वेगवेगळे याचे वर्ग करून आपण तो एक विषय हाताळू नक्की शकतो. अजून पण ते प्रश्न येत आहेत करू शकतो. वेळ आता ऑलमोस्ट संपत आलेला आहे, तर तुम्हाला काही स्पेशल संदेश शिक्षकांना आणि पालकांना या अनुषंगाने द्यावासा वाटतोय का? एक कन्क्लुडिंग काही मेसेज असेल? एक मला असं नेहमी वाटतं बरं का की अनेक शाळांमध्ये शिक्षकांबरोबर काम करताना किंवा पालकांच्या बरोबर वर्ग घेताना किंवा पालक गट घेताना 2 उपमा मुलांच्या बाबतीत सातत्याने वापरल्या जायच्या पूर्वी देखील आणि आता देखील वापरतात की मुलं ही मातीचा गोळा असतात आणि आपण त्यांना घडवायचं असतं. किंवा दुसरी एक प्रतिमा कायम वापरली जाते ती म्हणजे त्या दगडातनं जसा एखादा शिल्पकार अनावश्यक गोष्टी काढतो आणि सुंदर मूर्ती घडवतो, तसं शिक्षकांचं आणि पालकांचं काम आहे की अनावश्यक गोष्टी काढून त्यातनं एक शिल्प छान उभं राहील अशी एक मेटाफर वापरलं जात होतं. मला या दोन्ही बाबत नेहमीच आक्षेप राहिला आहे.
मला असं वाटतं की मूल हे एक बीज आहे, म्हणजे सीड आहे. ते कशाचं आहे हे ना त्या बीजाला माहिती आहे, ना पालकांना माहिती आहे, ना शिक्षकाला माहिती आहे. अगदी. पण कुठल्याही बी मधनं जर झाड यायला पाहिजे असेल तर त्या बीची मशागत, म्हणजे त्याला खत पाणी हे सगळं ती बी रुजवल्यानंतर त्याला खत पाणी चांगलं घालायला लागतं, तरच त्याला हळूहळू कोंब फुटायला लागतात. म्हणजे त्यातनं झाड येण्यासाठी ही मशागत आपल्याला करायला लागते. झाड यायला लागल्यानंतर हळूहळू हळू त्याचं रूप दिसायला लागतं. तिथे मग शिक्षक पालकांची एक दोन महत्वाच्या भूमिका राहतात. एक तर आपल्या अनुभवातनं ते झाड कशाचं असू शकेल ह्याचे अंदाज बांधणं, त्याचं वेगळेपण ओळखणं. बरोबर. दुसरा मग त्याच बरोबरीने येतो की ते झाड जसजसं मोठं होईल तसतसं त्या झाडाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी काहीतरी तंत्र किंवा काही टूल्स देणं. म्हणजे उदाहरणार्थ काही चाचण्या आहेत किंवा आपणही काही जे इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट ज्या डेव्हलप केल्या आहेत, तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी की जेणेकरून त्या झाडाला स्व ओळख होईल. हा एक भाग झाला. आणि हे सगळं झाड वाढत राहणारच आहे, पण पालक आणि शिक्षकांचं लक्ष मात्र त्याची मुळं भक्कम करण्याकडे असायला पाहिजे. कारण हे झाड जसजसं मोठं होणार आहे तसतसं आणि पुढे पुढे ते जाणार आहे तसतसं करोनासारखी वादळं त्या झाडाच्या आयुष्यात येणार आहेत. अगदी. पण मुळं जर भक्कम असतील ना तर खूपच जोराचं वादळ आलं तर त्या झाडाच्या फांद्या तुटतात. पण फांद्या तुटल्या तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की त्याला पुन्हा फुटवा येतो, पुन्हा पालवी धरायला लागते. पण त्या झाडाची मुळं जर भक्कम नसतील तर मात्र अशा एखाद्या आपत्तीमध्ये आणि वादळामध्ये ते झाड उन्मळून पडतं, मुळासकट पडतं आणि मग त्याला उभं करणं मात्र टास्क इन इट सेल्फ असतं. त्यामुळे आपण ते मातीचा गोळा असो, दगड असो, या सगळ्या प्रतिमा बाजूला ठेवून आपण असं जर म्हटलं की ते एक बीज आहे आणि ते कसलं आहे हे ना आपल्याला माहिती आहे ना त्या बीला सुद्धा माहिती आहे, त्या बीजाला पण माहित नाही आपण कशाचे आहोत. तर ते ओळखणं, त्याचे काही जे त्याची उत्सुकता असणं आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी सरप्राईज समोर येणं इज द फन ऑफ बिईंग अ फॅसिलिटेटर. की अरे मला वाटलंच नाही बरं का, पण हे काहीतरी वेगळं दिसतंय, हे काय दिसतंय बरं हे वेगळेपण, मग हे ह्याचं झाड असेल का ते त्याचं असेल, पण वेगळं आहे बरं का, आता त्याच्यात छान काय आहे शोधूया आपण आणि आपण त्यालाही शोधायला मदत करूया. अशा पद्धतीची जर भूमिका घेतली तर मला असं वाटतं आहे की, कारण फॅसिलिटेटर हा शब्द आपण कायम वापरत आलो आहोत, पण मग काय फॅसिलिटेट करायचं, तर काही नाही, त्या बी मधनं झाड येणं, त्याला कोंब फुटणं आपल्याला फॅसिलिटेट करायचं. मग ते झाड वाढत जाणार आहे तेव्हा त्याची मशागत करायची आणि नंतर नंतर त्याची मुळं घट्ट करण्यासाठी जे जे करायला लागतं ते पालक किंवा शिक्षक म्हणून किंवा समुपदेशक म्हणून आपण करावं. ही मला असं वाटतं की ही आपली भूमिका असली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जी उत्सुकता असते ते कशाचं बरं असेल असा एक जो त्यातला सरप्राइजेसचा भाग असतो, दॅट इज द फन ऑफ दॅट एंटायर प्रोसेस. सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. किती छान, म्हणजे सुटसुट, की व्हेरी ब्युटिफुल एनॉलॉजी. खूपच छान तुम्ही हा मुद्दा सांगितला आणि खरंच आहे ते. म्हणजे बीजाला स्वतःलाही माहिती नसतं आणि आपण पण त्या जर्नीवरती, म्हणजे मला आता माझ्या दोन्ही मुलींना जेव्हा वाढवताना जो एक सरप्राईज एलिमेंट प्रत्येक ह्याला, ते आपण नुसती आपण मशागत करणं, त्यांना नर्चर करणं एवढं आपण करू शकतो, पण ते त्यांचा गुणधर्म घेऊन प्रत्येक जण. ह्या किशोर वयांमध्ये तर मला असं वाटतं की ती मुळं पक्की करणं, म्हणजे हा कालावधी सगळं त्यांच्या जगण्याची बैठक तयार करण्यासाठी जेवढा होईल ना तेवढं मग पुढच्या कुठल्याही वादळाला ही मुलं तोंड देतील. म्हणजे एक शीतल तुला आठवत असेल तर आपण एक नेहमी असं म्हणतो की जहाज हे बंदरामध्ये सगळ्यात सुरक्षित असतं, पण जहाजाची बांधणी ही मुळात बंदरात राहण्यासाठी केलेलीच नाहीये. जहाजाची बांधणी ही त्यांनी समुद्रात जावं आणि वादळं झेलावी त्याच्याचसाठी केलेली आहे. तसंच मला असं वाटतं की या वयोगटाकडे आपण बघितलं आणि त्यांची बैठक पक्की केली तर करोना सारखं कुठलंही वादळ ही मुलं झेलू शकतील.
थँक्यू सो मच डॉक्टर शिरीषा माय जाटे. प्लेजर ऑलवेज. त्या गोष्टी पटकन अशा समजणाऱ्या गोष्टी आणि पटकन लक्षात राहणाऱ्या तुमच्या मार्गदर्शनासाठी कायमच सगळेच उत्सुक असतात ऐकण्यासाठी. सगळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आज जॉईन झालेले आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या बरोबर प्रश्नही विचारलेत, पार्टिसिपेट केलं ऑलमोस्ट. 2-3 गोष्टी ज्या शिरीषाताईंनी सांगितल्या त्याप्रमाणे की ई बालभारतीवरती पुस्तकं उपलब्ध आहेत आणि सायकॉलॉजी 12th स्टँडर्ड आणि 9वी-10वी स्वविकास आणि कला रसायन, राईट, त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. आणि खरंच तुमचा सगळ्यांचा धन्यवाद. परत आपण भेटूयात. आम्ही हे प्रश्न एकदा बघून तुमच्या पुढे नेक्स्ट चर्चासत्र काय असेल याच्यासाठी मला फक्त गरज आहे याची एखादी, कारण या सगळ्या टिपिकल सिच्युएशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर युअर पार्टिसिपेशन. थँक्यू शिरीषा. थँक्यू सो मच. मलाही सगळ्यांचे खरंच खूप आभार मानायचे आहेत, कारण आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीमधून आपण वाट काढूया आणि या किशोरवयीन मुलांना सुद्धा एक आधार होण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. थँक्यू.